विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक 118 मध्ये शिंदे गटाच्या वतीने निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। दरम्यान या मेळाव्यात अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आकाश पगारे यांनी। या विक्रोळी विधानसभा मतदारसंघामध्ये आज तरी आमचे मशेलकर असतील, आमच्या करंजेताई असेल, उपेंद्र असेल, त्यानंतर आमचा आनंद गेला आमचं अनिल पांगारे यांनी संकल्पना केली की आपल्याला या ठिकाणी एक शिवसेनेचा निर्धार मेळावा करायचा आहे। कारण बरीचशी लोक त्या दोन भावांना घाबरून बाहेर पडत नव्हती, परंतु अनिलनी हिम्मत केली, डेअरिंग केली। 1.5 वर्ष अगोदर इथे शाखा खोलली, त्यानंतर एक जुलूस काढलं, म्हणजे मिरवणूक काढली आणि आपण पाहिलं असेल त्यावेळेला जवळजवळ 6 ते 7 हजार लोक मिरवणुकीला होती इथून। आणि त्यानंतर थोडंसं मरगळ आल्यासारखं आम्हाला वाटलं आणि मला या मतदारसंघामध्ये निरीक्षक म्हणून दिलेला आहे। मग माझं कर्तव्य काय बनतंय? मी उद्या साहेबांनी विचारलं की तुम्ही निरीक्षकांनी कुठं कुठं मिटिंगा घेतल्यात, कुठं सभा घेतल्यात, कुठं कार्यकर्त्यांना बोलवलेत, कुठं पदाधिकाऱ्यांना बोलवलेत, म्हणून करता आजचा निर्धार मेळावा। ही आता सुरुवात झालेली आहे, काय एक झलक आहे आणि बाकी जो काय आता खेळ आहे तो आता आचारसंहिता लागल्याच्या नंतर। अगदी त्यांचे बंधू जे आहेत ते शिवसेनेचे नेते आहेत, अगदी शिवसैनिक म्हणून आम्ही राहिलेले, आज देखील शिवसैनिक आहेत, आम्ही शिवसैनिकांच्या बरोबर आहे। आम्ही मुलुंडला राहतो, मुलुंडवरनं मातोश्रीला जाणारे रस्ते त्या भांडूपमधनंच जातात, पण त्यांची एक वेगळी मातोश्री, त्यांना अपेक्षा हीच राहते की सगळ्यांनी आमच्या मातोश्रीत यायला पाहिजे। आम्ही बाळासाहेबांच्या मातोश्रीमध्ये राहिलो होतो, त्यामुळे आम्ही त्यांच्याच बरोबरती राहिलो आणि शेवटी आम्हाला पक्ष सोडण्याची पाळी आली। नेता कसा असावा? तो पहिला शिवसैनिक असावा, सामान्य शिवसैनिकासारखा असावा आणि त्याला शिवसैनिकांची जे काय आहेत ती त्यांची परिस्थिती, त्यांची मानसिकता ही ओळखता यायला पाहिजे। झाला तो विक्रोळी विधानसभा प्रमुख श्री अनिल अशोक पांगारे यांनी हा पूर्ण मेहनतीने आजचा हा मेळावा आमच्या शिवसेनेमध्ये विक्रोळी तालुक्यामध्ये हा आमचा मेळावा साजरा केला। या मेळाव्याला इकडचे आले सर्वांतर्फे मी या कन्नमवार, टागोरनगर आणि विक्रोळी विधानसभेतर्फे आम्ही सर्वांचे स्वागत करतोय। त्यांनी या मेळाव्याला आल्याबद्दल आम्ही खरंच मनपूर्वक स्वागत करतोय, अशी त्यांना आम्ही नम्र विनंती करतोय की असंच आम्हाला आयुष्यभर काम त्यांनी चांगलं मार्गदर्शन करावं अशी आम्ही नम्र विनंती करतोय। आकाश पगारे, भारत 24 तास।